सन्माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सैनिक आणि आपण सगळेजण, साहेब ही जी गर्दी आहे ही कोणी 200-300 रुपये देऊन आणलेली नाही, ही निष्ठावंतांची गर्दी आहे। आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात, खरं तर या सगळ्यांपेक्षा जास्त आनंद या ठिकाणी मला आहे। त्याचं कारण हे आहे की ज्या वेळेला या गद्दारांनी ज्या गलिच्छ राजकारणापायी आमचे पितृतुल्य कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीने मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी ते काम उत्तमरित्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून पाहत होते, त्यावेळेला त्यांना ज्या पद्धतीने पाय उतार व्हावं लागलं, त्यावेळेला आपण एक त्यांचे सुपुत्र म्हणून जे खंबीररित्या त्यांच्या सोबत उभे राहिलात, निश्चितपणाने तो एक वेगळा आदर्श आज या युवकांसमोर आपण घालून ठेवलेला आहे। आज त्याच माध्यमातून माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांनी सुद्धा एक स्वप्न पाहिलं होतं तालुक्याप्रती। आज ते साकार करण्याकरता एक स्वप्नपूर्ती म्हणून एक पुढचं पाऊल सुद्धा आज मी सुद्धा माझ्या माध्यमातून आज या ठिकाणी टाकत आहे। ही जी निवडणूक आहे ही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक बदल घडवणारी निवडणूक आहे। खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण सरकारच्या ज्यावेळेला सरकारमध्ये होतो त्यावेळेला ज्या पद्धतीनं आपण काम पाहत होतो, त्यावेळेला ह्याच 40 गद्दारांमुळे कधी नव्हे तो आज आपल्याला ह्या पद्धतीचं किंवा या पद्धतीचा दिवस आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला। हे सगळं पाहायला मिळत असताना ज्याची सुरुवात खऱ्या अर्थानं जिथून झालेली असेल ते आपलं महाड आहे, आणि म्हणून आपल्या सगळ्यांकरता हे निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। ज्या मतदारसंघामध्ये आपण राहतो त्या मतदारसंघाला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला मतदारसंघ आहे। त्याची ओळख आज अनेक नेते होऊन गेले तरी सुद्धा कधी या मतदारसंघाला एक छोटासा किंचितभर सुद्धा डाग या ठिकाणी लागला नाही। पण ज्या लोकांनी सत्तेसाठी एक चांगल्या प्रकारचं काम चालू असताना सुद्धा ज्यांनी सत्तेसाठी प्रतारणा केली, साहेब ह्याचं दुःख वाटतं की ज्याची सुरुवात झाली जिथून झाली ते आपल्या या महाड मतदारसंघामधून झाली। ज्या पद्धतीचं आपण या ठिकाणी राजकारण पाहतो आहोत ते अतिशय गलिच्छ प्रकारचं राजकारण सगळेजण अनुभवतो आहोत। लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निवडून देत असताना खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीचं काम काय असतं हे मला असं वाटतं त्यांना दाखवून द्यायला पाहिजे, कारण आजवरच्या मिळालेल्या संधीमध्ये फक्त हप्ते आणि खंडणीच्या शिवाय त्यांनी आजवर काही केलेलं नाही। असं कोणतं गाव नाही, असं कोणते वाडी नाही जिथे त्यांचं काम नाही असं ते म्हणत राहतात। पण कदाचित त्यांना त्या गावागावामध्ये जाऊन दाखवायला लागणार आहे की ती गावातली जनताच म्हणते आहे की जो 15 वर्षाचा कार्यकाळ आपल्याला या ठिकाणी मिळाला नेमका विकास कुठे गेला, हे सगळेजण विचारत आहेत। ज्या वेळेला महाडची नगराध्यक्ष म्हणून 5 वर्षाचा कार्यकाल मला या ठिकाणी मिळाला त्यावेळेला लोकांना अभिप्रेत असणारं काम माझ्या हातून निश्चितपणाने कसं करता येईल ह्याच माध्यमातून गेले 5 वर्ष सातत्याने त्यावेळेला मी काम करून दाखवलं। आणि हे मी म्हणत नाही तर माझं काम बोलतं आहे, कारण माझ्या वडिलांनी दिलेले संस्कार आहेत आणि जे शिकवण आहे की माणसाने आपल्याला मिळाल्या संधीमध्ये अशा पद्धतीचं काम करायला पाहिजे की आपलं काम बोलत राहिलं पाहिजे। आणि त्याच्यामुळे साहेब आपण ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत आपल्या उजव्याच साईडला जी इमारत आपण पाहता आहात ती 15 कोटीची इमारत माझे महाड नगर परिषदेच्या माध्यमातून कोणताही शासकीय निधी न घेता त्या ठिकाणी आपण बांधली। त्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी आपण पूर्ण करू शकलो। असे नव्हे तर अनेक कामं आपण नगरपालिकेच्या माध्यमातून केली। पण हे सगळं करत असताना ज्या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये यायचं ठरवलं त्यावेळेला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी जो सन्मान मला या ठिकाणी महिला म्हणून दिला त्याचं कधीच मी ऋण फेडू शकत नाही।
ज्या मतदारसंघामधून आपण येतो त्या मतदारसंघामध्ये आजवर कधीच कुठली महिला उमेदवार त्या ठिकाणी लाभलेली नाही. प्रत्येक महिलेचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना हा महिलांचा सन्मान खऱ्या अर्थानं जर का कोणी केला असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं जर का पहिली उमेदवारी कोणती जाहीर झाली असेल तर ती स्नेहल माणिक जगतापची आहे. आणि निश्चितपणानं ह्याचं संपूर्ण श्रेय हे आदरणीय उद्धव साहेबांना जातं. महिलांचा सन्मान करत असताना खऱ्या अर्थानं माझ्यावरती टाकलेली ती जबाबदारी आहे की निश्चितपणानं तू पुढे चाल, मी तुझ्या पाठीशी आहे, असा वडिलकीचा हात त्यांनी माझ्या मायेने माझ्या डोक्यावरती ठेवलेला. वडिलांचं जरी छत्र हरपलं तरी सुद्धा आदरणीय उद्धव साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणानं एक वेगळंच बळ, एक वेगळी ताकद या ठिकाणी मला लढण्याकरता मिळाली. साहेब, माझे वडील ज्या वेळेला आमदार होते त्यावेळेला 2004 ते 2009च्या कालावधीमध्ये त्यांना मिळालेल्या संधीमध्ये अनेक विकास कामांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा तालुका कशा पद्धतीनं आपल्याला विकासात्मक दृष्टिकोनातनं पुढे आणता येईल ह्याचा कायम त्यांनी विचार केला. हा विचार करत असताना अनेक प्रकल्प असतील, धरण प्रकल्प असतील, रोजगाराच्या माध्यमातून असेल, कामगारांसाठी न्याय हितासाठी प्रश्न असतील, त्यावेळेसच्या सरकारमध्ये राहून सुद्धा त्यांनी अनेक गोष्टींमध्ये भांडण करून त्यावेळेला अनेक मुद्दे मांडत असताना लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आज जे 2 धरण प्रकल्प आज आमच्या तालुक्यामध्ये येतात, निश्चितपणानं माझे वडील आमदार असताना 80% काम त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण करून दाखवलं. दुर्दैवाने राजकीय संधी त्यांना त्याच्यानंतर आजपर्यंत कधी मिळाली नाही. पण ज्यांना या ठिकाणी राजकीय संधी मिळाली त्यांनी 15 वर्षामध्ये एक खडा सुद्धा या ठिकाणी उचलला नाही. मग नेमका विकास आपण काय केला हे आपण निश्चितपणाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे. कोट्यावधींच्या घोषणेपेक्षा दुसरं ह्यांच्याकडे बोलण्यासाठी काही नाही आहे. महाड तालुक्याकरता 3000 कोटी रुपयाचा निधी आणतात असं म्हटलं, असं सारखं ते सातत्याने म्हणत राहतात. प्रत्येक गोरगरीब जनतेला गुंडगिरीच्या माध्यमातून, दादागिरीच्या माध्यमातून कायमच दडपशाही खाली ठेवण्याचं काम त्यांनी या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे. मुख्य 2 MIDCs या महाड आणि निजामपूर, माणगाव या भागामध्ये आमच्याकडे येतात. आज त्याही ठिकाणी कुठलाही स्थानिक भूमिपुत्रांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम त्यांनी कधीच केलेलं नाही. ज्या वेळेला माझे स्थानिक मुलं कामाला जातात त्यावेळेला त्यांना गेटवरनंच परतावलं जातं. हा हिशोब चुकता करण्यासाठी आम्ही खरं तर या ठिकाणी सज्ज झालेलो आहे. थर्ड पार्टीच्या माध्यमातून ज्या ज्या तरुणांना या ठिकाणी त्यांनी रोजगार लावला त्याच्यामध्ये सुद्धा कमिशनच्या माध्यमातून ह्यांचं घर चालतं आहे. अरे किती तुमची भूक, किती एवढी तुमची भूक, आणि कधी हे थांबवाल? हे सगळं कुठेतरी आता थांबलं पाहिजे. अनेक गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे. खऱ्या अर्थानं तरुणांना न्याय देण्याचं काम आपल्याला आपल्या माध्यमातून करायचं आहे. ज्या पद्धतीचं राजकारण हे सगळेजण करू पाहत आहेत या सगळ्यांना खोडण्याचं काम येत्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे. आज पत्रकारांनी मला त्या ठिकाणी येताना विचारलं की खऱ्या अर्थानं आज आपली लढाई जी आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे, आपण त्याकडे कशा पद्धतीनं पाहता? मी म्हटलं शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही, निष्ठावंत विरुद्ध गद्दारांची या ठिकाणी लढाई आहे. आणि ही जी गर्दी सगळेजण पाहत आहेत ना, ही निष्ठावंतांची जी गर्दी आहे ती येत्या 23 तारखेला त्यांना निश्चितपणानं दाखवून देणार आहे. एक चांगल्या प्रकारचं काम आपल्याला करत असताना निश्चितपणानं रोजगाराच्या माध्यमातून असेल, शिक्षण व्यवस्था असेल, आरोग्याच्या व्यवस्था असतील, तरुणांना खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं काम कसं देता येईल आणि महिलांना खऱ्या अर्थानं सक्षम कसं बनवता येईल या बाबतीतलं धोरण पुढच्या काळामध्ये आपल्याला राबवायचं आहे. हे 4 प्रमुख मुद्दे घेऊन मी ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे. ज्या प्रकारची गुंडगिरी ही महाड MIDC मध्ये ते करू पाहत आहेत ते मी आबासाहेबांची शपथ घेऊन सांगते, निश्चितपणानं येत्या काळामध्ये नाही ना मोडून दाखवली तर नाव स्नेहल जगताप सांगणार नाही. नुसती पाकिटं वाटप करून विकास होत नसतो. खऱ्या अर्थानं गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायला पाहिजे. आज प्रत्येक महिलेची या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं आदरणीय उद्धव साहेबांनी जो विश्वास माझ्यावरती टाकला त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊन देता त्यांच्या विश्वासास पात्र ठरवून निश्चितपणानं येत्या काळामध्ये प्रत्येक महिला भगिनीला या ठिकाणी सक्षम केल्याशिवाय शांत बसणार नाही. आज बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिला भगिनीला त्या ठिकाणी मार्केट उपलब्ध करून देण्याचं काम भविष्य काळामध्ये आपल्याला करायचं आहे. हे सगळं करत असताना निश्चितपणानं ज्या पद्धतीनं भविष्यकाळाची वाटचाल करत असताना
आजवरच्या 15 वर्षामध्ये काय झालं त्याच्यापेक्षा भविष्य काळामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारे काम करायला पाहिजे ह्याचे निश्चितपणानं आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचे आहे. उद्याची पिढी खऱ्या अर्थानं काय मागू पाहते हे जर का आपण जाणलं तर मला असं वाटतं इथे उपस्थितांपैकी सगळेजण त्याचे साक्षीदार ठरतील. आज 15 वर्ष आपण खूप मागे गेलेलो आहोत. अनेक गोष्टी आपल्याला बदलायच्या आहेत. उद्धव साहेबांनी जो वसा या ठिकाणी उचललेला आहे, खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या सगळ्यांना सज्ज झालं पाहिजे. ज्या मतदारसंघामध्ये आपण येतो तो मतदारसंघ हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे उद्याचा विजय आपण संपादन करत असताना निश्चितपणानं इथे जर का कुठला भगवा फडकेल तर तो केवळ आणि केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच झेंडा या ठिकाणी फडकेल. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज खऱ्या अर्थाने पुढचं पाऊल या ठिकाणी टाकत असताना पहिल्यांदाच एका मोठ्या आव्हानाला सामोरं जात असताना आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचं सहकार्य तितकंच महत्त्वाचं आहे. पुढचे दिवस कोणीही शांत न बसता आपली मशाल घराघरामध्ये आपल्याला पोचवायची आहे. आपला उमेदवार प्रत्येक घरामध्ये पोचवायचा आहे. तो पोचवत असताना निश्चितपणानं येत्या 23 तारखेला प्रत्येक घराघरातला माणूस बाहेर काढून आपल्याला याच ठिकाणी गुलाल सुद्धा उधळायचा आहे हे आपण ठरवून घ्यायचं आहे. खऱ्या अर्थानं आपल्या पक्षाला जर का आपल्याला आपल्या निष्ठावंत म्हणून आपली एक जबाबदारी राहते की जो विश्वास आपल्याला आदरणीय उद्धव साहेबांनी आपल्यावरती टाकला आहे तो सार्थ ठरवत येत्या विधानसभेमध्ये आपल्या महाड पोलादपूर माणगाव तालुक्यातली पहिली महिला आमदार म्हणून आपण या ठिकाणी निश्चितपणा मला संधी द्याल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करते. आपण एकदा मला संधी द्या, संपूर्ण मतदारसंघाला हेवा वाटेल असंच काम माझ्या हातून घडेल हा विश्वास आपल्याला देते. आपली निशाणी आहे, आपली निशाणी मशाल लक्षात ठेवायची आहे, घराघरात पोचवायची आणि येत्या 23 तारखेला आपल्याला गद्दारांना कायमचं हद्दपार करायचं आहे. त्यांनी कितीही म्हटलं चौकार, आता चौकार नाही, आता डायरेक्ट क्लीन बोल्ड. आता परत मैदानात उभं राहण्याची त्यांना गरज लागली नाही पाहिजे. आज या माध्यमातून साहेब जाता जाता फक्त एवढंच सांगेन की ज्या आज 2 नेत्यांनी ज्यांनी पक्षप्रवेश आज आपल्या पक्षामध्ये आपल्या परिवारामध्ये केला, निश्चितपणानं ही जी त्यांची ताकद आहे ती येत्या दिवसामध्ये येत्या निवडणुकीच्या माध्यमातून 23 तारखेला हे निश्चितपणानं ते दाखवतीलच. पण बाबूशेठ जाता जाता फक्त एवढंच बोलून मी एक ही मारा पण सॉलिड मारा इतकंच बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.